SY BCom 2019 पॅटर्नचा कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीटचा 8वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आपण पाहतोय. फर्स्ट सर्व मार्किंग जे आहेत ते आपण करून घेऊ. फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, डायरेक्ट मटेरियलशी रिलेटेड कोणते आयटम आहेत त्यांच्या मार्किंग करून घेऊ. फॉलोइंग डेटा अवेलेबल फ्रॉम इलाइट इंडस्ट्रीज फॉर द इयर एंडेड 31st March 2019. पर्टिक्युलर आणि रुपीज असे दोन कॉलम आहेत. पर्टिक्युलर मध्ये सर्व आयटम दिलेले आहेत आणि रुपीज मध्ये अमाउंट्स आहेत. फर्स्ट आयटम आहे स्टॉक ऑफ मटेरियल ऑन 1st April 2018. हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉकच्या अंडर 3 आयटम आहेत. एक आहे रॉ मटेरियल, दुसरा आहे वर्क इन प्रोग्रेस आणि तिसरा आहे फिनिश गुड्स. फिनिश गुड्सच्या समोर कंसात दिले 1000 टन. याचा अर्थ काय की जो तयार माल आहे तो क्वांटिटी मध्ये आहे 1000 टन्स. ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा शिल्लक. ही मागची शिल्लक आपण पुढच्या वर्षीचं ओपनिंग म्हणून घेत असतो. म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे 1000 टन्स. आता जो रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलने आपण सुरुवात करणार आहोत ओपनिंग स्टॉकच्या. मग त्याला DM ची मार्किंग करा डायरेक्ट मटेरियल म्हणून. वर्क इन प्रोग्रेसचा जो ओपनिंग स्टॉक आहे तो फॅक्टरी ओव्हरहेड काढताना ऍड करणार आहोत म्हणून F ची मार्किंग करा. आणि फिनिश गुड्सचा जो ओपनिंग स्टॉक आहे तो अगोदर आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढून घेणार आणि त्यानंतर ऍड करणार आहोत. पण तरी देखील ऑफिस ओव्हरहेड म्हणून O ची मार्किंग करा. क्लोजिंग स्टॉक दिलेले आहेत. स्टॉक ऑफ मटेरियल ऑन 31st March 2019. यामध्ये पुन्हा 3 आहेत. रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स. फिनिश गुड्सच्या समोर आहे कंसात 2000 टन्स. मग जो रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे तो कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढताना लेस करायचा आहे. वर्क इन प्रोग्रेसचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो फॅक्टरी ओव्हरहेड काढत असताना लेस करायचा आहे. आणि फिनिश गुड्सचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढल्यानंतर फिनिश गुड्सचा ओपनिंग ऍड करायचा आणि फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. पण फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक आहे 2000 टन्स 2000 टन्स. मग रॉ मटेरियलला DM ची मार्किंग करा, क्लोजिंग स्टॉकला वर्क इन प्रोग्रेसला F ची मार्किंग करा, फिनिश गुड्सला O ची मार्किंग करा कारण की तो आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढल्याच्या नंतर घेणार आहोत. परचेस ऑफ रॉ मटेरियल ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करायचे. रॉ मटेरियलच्या ओपनिंग स्टॉक मध्ये परचेसेस ऍड करायचे. प्राइम कॉस्ट लेबर डायरेक्ट वेजेस आहेत DW ची मार्किंग करा. एक्साइज ड्युटी ऑन परचेसेस हे एक्सपेन्सेस ऑन परचेसेस आहेत EP ची मार्किंग करा. ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड किंवा ऑफिस ओव्हरहेड त्याला आपण म्हणतो म्हणून O ची मार्किंग करा. कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजन फॅक्टरी शब्द आलाय F ची मार्किंग करा. इन्कम टॅक्स आयकर हा नॉन कॉस्ट आयटम आहे म्हणून फुली मारा किंवा स्टार करा. कॅरेज अँड कार्टेज एक्सपेन्सेस ऑन परचेसेस आहेत EP ची मार्किंग करा. कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्राय ड्युटी, एक्साइज ड्युटी हे एक्सपेन्सेस ऑन परचेसेस असतात म्हणून EP ची मार्किंग करा. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस ऑफिस ओव्हरहेड आहेत O ची मार्किंग करा. त्यानंतर अकाउंटन्सी चार्जेस ऑफिस ओव्हरहेड आहेत O ची मार्किंग करा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नॉन कॉस्ट आयटम आहे त्याला स्टार करा. स्टार करा. आणि सेल ऑफ फिनिश गुड्स हा लास्टला आपण घेणार आहोत त्याला कुठलीही मार्किंग करू नका. कॉस्ट शीट टाका. आधी पुन्हा एकदा मार्किंग पाहून घ्या. ओपनिंग स्टॉक 3 आयटमचे होते. रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्सचा. क्लोजिंग स्टॉक पण 3 आयटमचे होते. जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायला सांगितलंय तर जो पूर्ण प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेम मध्ये कुठेही S ची मार्किंग आलेली नाही म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस जे आहेत ते आलेले नाही. मग ते कसे कॅल्क्युलेट करायचे तर त्यासाठी खाली सांगितलंय ऍडव्हर्टायझिंग, बॅड डेट अँड सेलिंग ऑन कॉस्ट अमाउंटेड टू 50 पैसे पर टन सोल्ड.
जेवढा माल विकलेला आहे त्या विकलेल्या मालावर 50 पैसे पर टनने सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जे आहेत ते काढायचे आहेत आपल्याला. त्याला नाव द्यायचे ऍडव्हर्टायझिंग, बॅड डेब्ट आणि सेलिंग ऑन कॉस्ट. मग किती सोल्ड केले ते दिलेलं नाही. पुढे सांगितलंय 16,000 टन्स ऑफ कमोडिटीज प्रोड्यूस ड्युरिंग द इयर. प्रोड्यूस म्हणजे प्रोडक्शन किती झालेले तर 16,000 टन्सचं प्रोडक्शन झालेलं आहे. सोल्ड किती झालेले ते आपल्याला माहित नाही. मग सोल्ड किती झालेले त्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट तयार करावी लागेल आणि त्यावरून किती सोल्ड झाले युनिट ते काढावे लागते. प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, प्राइम कॉस्ट, वर्क कॉस्ट, cost of production, cost of goods sold, cost of sale, profit for the year and profit per ton of commodity sold. आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला किती युनिट सोल्ड झाले हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर किती युनिट सोल्ड झाले किंवा किती टन सोल्ड झाले हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्रोड्यूस किती झालेत बघा 16,000 टन्स आहेत. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या फिनिश गुड्सचा ओपनिंग 1,000 टन्स आहेत. मग 1,000 टन्स मध्ये 16,000 टन्स आपण ऍड करणार म्हणजे झाले 17,000 टन्स. त्यातून क्लोजिंग स्टॉक जो आहे 2,000 टन्सचा तो मायनस करायचा. जी बॅलन्सिंग फिगर येईल ते असणार आहे आपले युनिट सोल्ड. त्यासाठी नोट घ्या calculation of unit sold during the year. Opening stock घ्या फिनिश गुड्स चा 1,000 वरती टन्स लिहून टाका. युनिट प्रोड्यूस ड्युरिंग द इयर 16,000 दोन्हीची बेरीज करा 17,000. त्यातून लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्सचा मायनस करा 1,000. आपले युनिट सोल्ड आले 15,000. या 15,000 युनिट वर आपण 50 पैशाने गुणून कॅल्क्युलेशन करून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स काढणार आहोत कारण ते प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाही. म्हणून आपण ही नोट तयार केली. किती युनिट सोल्ड केले, किती युनिट सोल्ड केले ते कसे काढले तर फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक घेतला त्यामध्ये प्रोड्यूस झालेले युनिट ऍड केले आणि क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्सचा लेस केला. युनिट सोल्ड आलेले आहेत 15,000 युनिट. आता कॉस्ट शीट टाका वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ इलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आणि उजव्या कोपऱ्यामध्ये लिहा युनिट प्रोड्यूस 16,000 युनिट सोल्ड 15,000. 15,000 आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि 16,000 युनिट हे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेले होते. कॉलम आखा पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज इनर कॉलम आणि आउटर कॉलम. सोल्युशनला सुरुवात करू आपण. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढणार आहोत. त्यासाठी डीएम ची मार्किंग केलेले आयटम बघा. ओपनिंग स्टॉक आहे रॉ मटेरियलचा त्यामध्ये परचेसेस रॉ मटेरियलची ऍड करायची आहेत. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ऍड करायचे आहेत. त्यामध्ये दोन आयटम आहेत एक्साइज ड्युटी आणि कॅरेज अँड कार्टेज हे दोन आयटम ऍड करायचे आणि क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्सचा लेस करायचा. अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करा. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इनर कॉलमला घ्या 5,000 ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 35,000 ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस त्यामध्ये दोन आयटम आहेत कॅरेज अँड कार्टेज 1,000 आणि एक्साइज ड्युटी 2,000. आधी बेरीज करून घ्या. सर्वांची बेरीज येते 43,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 3,000. 43,000तून स्टॉक क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा मायनस करा 3,000 रुपये. जे फायनल आन्सर येते ते आहे कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम ते आलेलं आहे 40,000. फर्स्ट आपण रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक घेतला त्यामध्ये रॉ मटेरियलचे परचेसेस ऍड केले. त्यामध्ये एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणजे कॅरेज एक्साइज ड्युटी हे ऍड केले. त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस केला. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आलेला आहे 40,000.
आता यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट वेजेस ऍड करा. त्यासाठी DW ची मार्किंग आहे कॉस्ट ऑफ प्राइम कॉस्ट लेबरला. DE ची मार्किंग कुठेच नाहीये, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये नाहीये. मग डायरेक्ट वेजेस ऍड करा. ऍड डायरेक्ट वेजेस डॅश करून खालच्या ओळीवर प्राइम कॉस्ट लेबर, प्राइम कॉस्ट लेबर अमाऊंट मध्ये घ्या 25,000. अमाऊंट मध्ये 25,000. दोन्हींची बेरीज करा. तिला म्हणा प्राइम कॉस्ट, ती येते 65,000. 65,000. 65,000. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरीशी रिलेटेड खर्च ज्याला आपण F ची मार्किंग केलेली आहे. त्यामध्ये एक आहे वर्क इन प्रोग्रेसचं ओपनिंग स्टॉक, दुसरा आहे वर्क इन प्रोग्रेसचं क्लोजिंग स्टॉक. पण हा आपण बाकीचे फॅक्टरी ओव्हरहेड घेतल्याच्या नंतर घेणार आहोत, ओपनिंग आणि क्लोजिंग. त्या अगोदर उर्वरित जे ओव्हरहेड्स आहेत ते पहा. कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजनला F ची मार्किंग केलेली आहे आपण, एकच आहे तेवढा मार्किंग. मग घ्या ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्यामध्ये फर्स्ट कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजन 12,000. ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 1,200. आधी बेरीज करून घ्या. 65,000 मध्ये 13,200 रुपये ऍड करा. 78,200 रुपये येतात. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 3,200 रुपये. कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येत आहे ती आहे फॅक्टरी कॉस्ट 75,000 रुपये. फॅक्टरी कॉस्ट 75,000 रुपये. ऍड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे ऑफिसशी रिलेटेड खर्च. ऑफिसशी रिलेटेड खर्च स्टॉक ऑफ फिनिश गुड्सचं ओपनिंग स्टॉक आहे, त्यानंतर फिनिश गुड्सचं क्लोजिंग स्टॉक आहे. याला जरी आपण O ची मार्किंग केलेली असली तरी ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढल्याच्या नंतर ऍड आणि मायनस करायचे. म्हणून उर्वरित ओव्हरहेड्स पहा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आहे, त्यानंतर अकाउंटन्सी चार्जेस आहेत. 3 एक्सपेन्सेस आहेत ते घ्या. ऍड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड इनर कॉलमला 8,000 रुपये. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 1,000 रुपये. त्यानंतर अकाउंटन्सी चार्जेस 1,000 रुपये. बेरीज करा. बेरजेला म्हणा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ती येते 85,000 रुपये. ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 4,000 रुपये. बेरीज करून घ्या 89,000 रुपये. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 9,000. 9,000 लेस करून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेली आहे 80,000. 80,000 रुपये. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 80,000. 80,000 रुपये. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट दिलेले नाही, त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय कंसामध्ये. त्या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडची नावं आहेत ऍडव्हर्टायझिंग, बॅड डेप्ट आणि सेलिंग ऑन कॉस्ट, जी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेली होती. बघा ऍडव्हर्टायझिंग, बॅड डेप्ट अँड सेलिंग ऑन कॉस्ट 50 पैसे पर टन सोल्ड. आपण त्यासाठी वर्किंग नोट तयार केली आणि वर्किंग नोट मध्ये किती टन्स सोल्ड झालेले आहेत ते कॅल्क्युलेट केलेले. किती टन्स सोल्ड झालेले आहेत तर 15,000 टन्स सोल्ड झालेले. मग 15,000 गुणिले 50 पैसे कॅल्क्युलेट करायचे आणि कॅल्क्युलेशन करून आपलं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स येत आहेत 7,500 रुपये. कंसात लिहिले 50 पैसे इंटू 15,000 टन्स. बेरीज करा. बेरीज करून टोटल कॉस्ट येते 87,500 रुपये. किंवा प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असं नाव दिलं तरी, सॉरी कॉस्ट ऑफ सेल असं नाव दिलं तरी चालेल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण काढलेले, कॉस्ट ऑफ सेल्स असं नाव दिलं तरी चालेल किंवा टोटल कॉस्ट नाव दिलं तरी चालेल. ती येते 87,500 रुपये. एक ओळ सोडून सेल्स लिहा 1,17,500 रुपये. सेल्स 1,17,500 रुपये.
दोन्हींची वजाबाकी करा. सेल्स मायनस टोटल कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. ऍड प्रॉफिट मधला फरक येतोय 30,000. दोन्हीकडे लिहा, इनर कॉलमला पण आणि आउटर कॉलमला पण. प्रॉफिट आलेला आहे 30,000, 30,000 रुपये. या प्रॉब्लेम मध्ये दोन नवीन आयटम होते. एक आपल्याला रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला होता. रॉ मटेरियलच्या ओपनिंग स्टॉक पासून आपण सुरुवात केली, नेहमीप्रमाणे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढला. वर्क इन प्रोग्रेसचा जो ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक होता त्यातला ओपनिंग स्टॉक ऍड केला आणि क्लोजिंग स्टॉक लेस केला. फॅक्टरी ओव्हरहेड्स काढताना, फॅक्टरी कॉस्ट काढताना शेवटी ओपनिंग ऍड केला आणि क्लोजिंग लेस केला. त्यानंतर फिनिश गुड्सचा जो ओपनिंग क्लोजिंग स्टॉक होता तो अगोदर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली, त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऍड केला, क्लोजिंग स्टॉक लेस केला. आलेल्या उत्तराला नाव दिलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि आणखी दुसरा एक नवीन आयटम होता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. डायरेक्ट दिलेले नव्हते, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे होते. जेवढे टन्स सोल्ड झालेले त्यावर, पण किती टन्स सोल्ड झालेले ते दिलेलं नव्हतं, म्हणून आपण कॅल्क्युलेशन केलं, नोट तयार केली. ओपनिंग स्टॉक मध्ये युनिट प्रोड्यूस किंवा टन्स प्रोड्यूस ऍड केले आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करून जेवढे टन्स सोल्ड झालेले ते कॅल्क्युलेट केले. ते आलेले आहेत 15,000 टन. मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड मध्ये ऍडव्हर्टायझिंग, बॅड डेट आणि सेलिंग ऑन कॉस्ट हे कॅल्क्युलेट केले. कंसात 50 पैसे गुणिले 15,000 टन, अमाऊंट मध्ये 7,500. मग टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स आलेली आहे 87,500 रुपये. एक ओळ सोडून सेल्स लिहिले 1,17,500 रुपये. मधला फरक प्रॉफिट आलेला आहे 30,000 रुपये. आता आणखी एक नोट तयार करायची आपल्याला, कारण प्रॉब्लेम मध्ये आणखी एक कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. प्रॉफिट पर टन ऑफ कमॉडिटी सोल्ड. एका टनला किती रुपये प्रॉफिट झाला, तर त्यासाठी आणखी एक वर्किंग नोट घ्या. आपण फर्स्ट किती युनिट सोल्ड केले ते काढलेलंच आहे. सेकंड नोट घ्या. सेकंड नोट, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट पर टन ऑफ कमॉडिटी सोल्ड. मग 15,000 टन सोल्ड केलेले आहेत. इफ 15,000 टन्स इज इक्वल टू ₹30,000 प्रॉफिट, देन 1 टन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कॅल्क्युलेशन करा. 30,000 गुणिले 1 तिरकस गुणाकार केला भागिले 15,000. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येत आहे ₹2 पर टन. प्रॉफिट किती झालेला आहे, एका टनाला 2 रुपये झालेला आहे आणि टोटल प्रॉफिट आहे आपला झालेला 30,000 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. ही नोट आपण अगोदरच कॅल्क्युलेट केली होती, किती टन सोल्ड झाले, आणि आता आपण जी कॅल्क्युलेट केलेली आहे ती आहे प्रॉफिट पर टन ऑफ कमॉडिटी सोल्ड. कॉस्ट शीट आणि मार्किंग पुन्हा एकदा पाहून घ्या. आपण प्रॉब्लेमला अगोदर मार्किंग केलेलं होतं त्या हेडिंग नुसार. त्यानंतर कॉस्ट शीट आखलं, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. पोस्टिंग केले. रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ऍड करून त्यातून क्लोजिंग स्टॉक मायनस केला. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढला, तो आला 40,000 रुपये. त्यानंतर डायरेक्ट वेजेस ऍड केले 25,000. डायरेक्ट एक्सपेन्सेस नव्हते, प्राइम कॉस्ट आली 65,000 रुपये. फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले आणि त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस ऍड केला. त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस केला बेरजेतून आणि फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती आली 75,000 रुपये. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे ऑफिसशी रिलेटेड खर्च ऍड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली, ती आली 85,000 रुपये. त्यानंतर फिनिश गुड्सचं ओपनिंग स्टॉक ऍड केला आणि फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक लेस करून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट केली, ती आली 80,000 रुपये. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड मध्ये ऍडव्हर्टायझिंग, बॅड डेट आणि सेलिंग ऑन कॉस्ट 50 पैसे एकूण टन सोल्ड वर सांगितले होते. मग टन सोल्ड जे होते ते 15,000 होते, त्याला 50 पैशांनी गुणून 7,500 रुपये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आले. ते ऍड करून टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल काढली 87,500 रुपये. एक ओळ सोडून सेल्स लिहिले 1,17,500. मधला डिफरन्स ऍड प्रॉफिट आलेला आहे 30,000 रुपये. इथे कॉस्ट शीट आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आणि वर्किंग नोट मध्ये 2 कॅल्क्युलेशन्स आपण केले. त्या कॅल्क्युलेशन मध्ये पहिलं कॅल्क्युलेशन
किती टन्स सोल्ड केले त्याचं आहे. आणि दुसरं कॅल्क्युलेशन एका टनाला किती प्रॉफिट झाला ते केलं तर टन सोल्ड आहे 15,000 टन्स आणि एका टनाला प्रॉफिट आलेला आहे 2 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे.